मागे स्क्रीनवर जी बातमी डिस्प्ले म्हणून दिसत आहे तर 2.5 लाखाच्या दागिन्यासह नववधू फरार झाली। ही घटना काही तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी नवीन नाहीये। अधूनमधून दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अशा घटना घडत असतात आणि लीडिंग पेपरमधून किंवा टीव्हीवरून याच्या बातम्या येत असतात। गेल्या 4-6 वर्षापासून अशा घटनांमध्ये अधिक वाढ झालेली आहे। मात्र यावर कुठेतरी नियंत्रण बसण्याऐवजी या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ही भामटी लोक तुमच्या आमच्या सारख्यांच्या अज्ञानीपणाचा अडाणीपणाचा फायदा घेत लोकांची लग्न जुळत नाहीत म्हणून ह्या फसवणुकीच्या घटना सातत्यानं घडत आहेत। तर ह्या घटना घडत असताना आपण याच्यापासून शोध आणि बोध घेणं गरजेचं असतं। मात्र अशा घटना आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो आणि नको त्या गोष्टीसाठी रिकामा वेळ देतो। मग आपण मोबाईल ओपन केला तर अशा घटना समजून घेण्याऐवजी आपण रिकाम्या उघड्या नागड्या रील्स पाहण्यामध्ये वेळ घालवतो किंवा रिकाम्या फालतू फालतू गोष्टीसाठी जास्त वेळ घालतो। मित्रांनो, लग्न जुळत नाहीत ही एक वास्तविकता आहे आणि याच्यासाठी अनेक कारणं असू शकतात। मग ते कारणाची विषय आपण याच्यापूर्वी आपण चर्चा केलेली आहे। मात्र ह्या घटना कुठल्या माध्यमातून घडतात किंवा कशा घडतात? तर गोरगरिबांची लग्न जुळत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की आता थोडीशी या माध्यमातून लग्न जुळत नाहीत। त्याच्यामुळे पूर्वी जी काही गावखेड्यामध्ये जी काही बाराबलुती प्रथा होती ते यांच्यामध्ये रोटी व्यवहार व्हायचे, मात्र बेटी व्यवहार हे होत नव्हते। आणि अजूनही एकच आपण जर मराठा जातच जर घेतली तर मराठ्यामध्ये सुद्धा सार्वत्रिकपणे रोटी व्यवहार होतात, परंतु बेटी व्यवहार होत असताना मराठ्यामध्ये अजूनही हलक्या भारी अनेक जाती आहेत। मग पाटील असले तर ते देशमुखाच्या इथं मुलगी देत नाही किंवा देशमुख पाटलाच्या इथं देत नाही। मराठवाड्यामध्ये अक्करमाशी बारमासी हे प्रकार आहेत। घाटाखालचे घाटावरचे आमच्या बुलढाणा जिल्ह्यात प्रकार आहेत। लेवा पाटील, घाटे पाटील, शेंद्रे, हेंद्रे, दख्खने, उजवे, असे घाटोळे, असे अनेक प्रकार या मराठ्यामध्ये आहेत। आणि अजूनही आपल्या ज्या काही जुळत्या मिळत्या जाती आहेत तर याच जात प्रवर्गामध्ये ज्या काही उपजाती आहेत तर त्या उपजातीमध्येच लग्न होताना दिसतात। मात्र आता गोरगरिबांना या गोष्टीशिवाय पर्यायच नाही। मग आता ते आंतरजातीय विवाहाला सुद्धा चालना देत आहेत। बऱ्याचदा लग्नाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर खाली मेसेज येतो की मुलगा होतकरू आहे, एवढे एवढे पैसे कमावतो, मग विधवा परित्यक्त्या मुलगी असली तरी चालेल, अनाथ आश्रमातली मुलगी असली तरी चालेल आणि आंतरजातीय विवाह करण्यास सुद्धा तयार असल्याचं सांगितलं जातं। आणि नेमका काही भामटे याच गोष्टीचा फायदा घेतात। मग आता महाराष्ट्रामध्ये सरकारकडून एकीकडे दावा केला जातो की नीती आयोगाच्या हवाल्यानुसार जवळपास 25 कोटी कुटुंब ही म्हणजे आर्थिक दृष्ट्या सबल झाली असं सरकारकडून आता निवडणुका जवळ येतात तर दावा केला जात आहे। त्या गोष्टीशी आपल्याला काही घेणं देणं नाही। मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अशी बरेच वाड्या वस्त्या किंवा एरिया आहेत की ज्याच्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य अजूनही खितपत पडलेलं आहे, कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे। आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही नवरी मुलं असतात ती थोडीशी खाऊन पिऊन बऱ्यापैकी असतात। तर अशी मुलं मग समाजातील चांगल्या मुली त्यांना दिल्या जात नाहीत। शेती नसते किंवा रोजगार असला तर तो पोटापुरता असतो। मग अशा स्थितीत या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या मुलींसाठी मग हे दलाल त्यांचा शोध घेत असतात। मग ही वाड्या वस्त्यावरची जी काही गरीब लोक असतात किंवा भटकी लोक असतात तर अशी लोकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त असते आणि मग त्यांना कुठेतरी फूस लावल्या जाते आणि मग एखाद्या मुलीचा देऊन घेऊन विवाह जुळवला जातो। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वृत्तपत्रातून बातम्या वाचत असाल की बा मुलींची परप्रांतात विक्री किंवा परप्रांतात विक्री करणारं रॅकेट पकडल्या गेलं आणि मग हे रॅकेट वगैरे जे असतं तर ते एक प्रकारे मुलींचा कुठेतरी व्यवहार करतात किंवा एखादी गरीब घरची मुलगी मग ते कुठेतरी खात्यापित्या घरी त्या मुलीला सौदेबाजी करून दिलं जातं। मग त्या बदल्यात मुलीकडच्यांना पैसे दिले जातात, मग त्या दलालांची दलाली वेगळी दिली जाते। आता ही घटना ही पुढारीनं बातमी छापलेली आहे आणि सर्वच वृत्तपत्रात ती जवळपास फेब्रुवारी महिन्यातली ही घटना आहे। 20 फेब्रुवारीला ती बातमी सर्वच वृत्तपत्रातून ती बातमी आलेली आहे आणि जवळपास 1,70,000ची दलाली त्या
जी ठरली, म्हणजे याच्यामध्ये आता बायांचा पण मोठा सहभाग वाढतो आहे. आणि नंतर मग मुलीच्या अंगावर कुठेतरी 2-2.5 लाखाचे 1.5 लाखाचे दागिने घालायचे असं ठरलं जातं. बऱ्याचदा मुलीकडच्यांना पैसेही दिले जातात. आणि मग बरेच आता याच्याही पुढे काही मुली लग्न करून संसारही सुखाने करतात, मात्र त्याही पुढे काही भामट्यांची अशी साखळी आहे, रॅकेट आहेत, अनेक रॅकेट असे उघडकीस आलेले आहेत की ते मुलींची कुठेतरी सौदेबाजी करतात. त्या मुलांकडच्याला तयार केलं जातं, दागिने घालण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, दलालांची दलाली ठरली जाते. एखाद्या तांड्यावर एखाद्या झोपड्यात ती मुलगी दाखवली जाते आणि एखाद्या छोट्याखानी मंदिरात किंवा एखाद्या शेतात ते लग्न लावलं जातं आणि मुलगी ज्यावेळेस सासरी जाते तर त्यावेळेस ती दागिन्यासह घरातल्या पैशासह फरार होते. मागच्या महिन्यामध्ये सर्वच पेपरमधून बातमी आली होती की एका महिन्यामध्ये एका मुलीनं तब्बल 10 विवाह केले. म्हणजे आता बाया सुद्धा या फसवणुकीत पुढे येत आहेत. जे एकेकाळी शोषणाचा केंद्रबिंदू असलेली किंवा आबला म्हणून ओळखली जाणारी स्त्री आता फसवणुकीसाठी माहेर झालेली आहे. तुम्हा आम्हाला जे काही विवाह संस्थेच्या माध्यमातून जे काही फोन येतात तर याच्यामध्ये 90% ह्या मुलीच फोन करणाऱ्या असतात. आणि मग कुठेतरी ज्या फसवणूक करणारे जर आमचा हा व्हिडिओ पाहत असतील तर एक माणुसकीच्या हिशोबाने किंवा कुठेतरी पाप पुण्याच्या हिशोबाने असे फसवणुकीचे धंदे सोडून द्या. कारण होत असेल तर कोणाचं तरी चांगलं करा. कारण आता 5-5, 7-7 वर्षाच्या मुलांना पण अटॅक येत आहे. उद्या चालून जर असं फसवणूक करणार तर एक काळ असतो फसवणुकीचा. फसवणूक करून करून किती लोकांची फसवणूक करसाल, किती पैसे कमावसाल. आणि एखादी जर आजार लागला किंवा पॅरालिसिसचा झटका आला तर काय करणार त्या पैशाचं फसवणूक करून कमावलेल्या. तर जे काय होत असेल तर ते चांगलं सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबानं पुण्यकर्म करा. अशा फसवणुकीपासून जे काही गोरगरीब लोक आहेत तर त्यांनी सावध असलं पाहिजे. जर आपल्या नात्या गोत्यातली ओळखीतली एखादी जर गरीब मुलगी असेल तर तिच्यासोबत आपण विवाह केला पाहिजे. तिथे पैसे द्यायचं काम पडलं तर दिले पाहिजे. 1-2 एकर तिच्या नावाने शेत करून दिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही नियम अटी बांधून घेतल्या पाहिजे की बा एखाद्या गरीब मुलीच्या नावाने जर एकरभर शेती करून देत असाल तर बा व्यवस्थित नांदल्याच्या नंतरच त्या एखादं मूलबाळ झाल्याच्या नंतरच त्या मुलाचाच त्या हक्क त्या शेतीवर चालेल, असेही आपण नियम अटी घेतल्या पाहिजे. किंवा आपण नेहमी अपेक्षा ठेवत असतो की बदल हा घडला पाहिजे, मात्र बदलाची अपेक्षा आपण नेहमी दुसऱ्याकडून ठेवत असतो. मात्र ज्या दिवशी आपण स्वतःपासून बदलायला सुरुवात करू तर त्या दिवशी बदल हा आपोआप झाला पाहिजे. आणि मग तुम्ही जर गावखेड्यातून राहत असाल तर आता दिवाळी झाली की प्रत्येक गावामध्ये सप्ते उभे राहतात. आणि सप्ते उभे राहत असताना गावातून प्रत्येक घरातून वर्गण्या जमा केल्या जातात आणि रिकामे पैसे त्या कीर्तनावर खर्च केले जातात. 400 वर्षापासून कीर्तनं होतात आणि कीर्तनानं किती समाज सुधारला, किती बिघडला हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. मात्र या गोष्टीला कुठेतरी आता विराम दिला पाहिजे. काळानुसार आपण बदललं पाहिजे. आजची सामाजिक गरज काय ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बदलत्या काळानुसार सामाजिक गरजा सुद्धा बदललेल्या आहेत. मंदिरं बांधून किंवा सप्ते लावून तुमचे प्रश्न, समस्या, दुःख याचं हल होणार नाही किंवा ह्या समस्या सुटणार नाहीत. तर ह्या समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत जाणार. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा असेल त्यांनी खुशाल तपसाधना करावी, आराधना करावी, उपवास तापास करावे. मात्र मंदिरं बांधून कुठल्या समस्यांची उकल झालेली आहे हे याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. आम्ही बऱ्याचदा आता असं होतं की असं बोलत असताना बरीच पथ्य पाळावी लागतात की अलीकडच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थोडीशी गदा आलेली आहे. कुठेतरी धार्मिक आस्थेचा विषय म्हणून याचं भांडवल केलं जातं, नको ते कॉमेंट्स केले जातात, ट्रोल केलं जातं. ह्या गोष्टी घडतात. तर धार्मिकतेविषयी आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र ज्या संतांनी जे काही आम्हाला विचार सांगितलेले आहेत तुम्हाला आम्हाला, तर त्याचं अनुकरण करत लोकांचं, समाजाचं कल्याण होईल ज्या कृतीमुळे, तर त्या कृती केल्या पाहिजेत. मग सप्त्याच्या ऐवजी आपण वर्गणी कायम करा, मात्र त्याच्याऐवजी आंतरजातीय, सर्वधर्मीय, सर्व जातीय वधूवर परिचय मेळावे ठेवा. मग त्याच्यातून बरेच गरीब मुलं पुढे येतील की काही विधवा असतील, परित्यक्त्या असतील, त्यांना लेकरासकट स्वीकारण्यासाठी पुढे येतील. मागच्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचा हा एक असा प्रयोग झाला आणि 2-4 मुलींची त्याच्यातून लग्न झाली. बिगर लग्नाच्या मुलांनी त्या मुली
विधवा मुली मुलाबाळासह स्वीकारल्या आणि आज सुखाने संसार करत आहेत. तर या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त नुसत्याच दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नये. आम्हाला दिवसभरातून 10-15 फोन येतात की एखादी गरीब घरची मुलगी आहे का. तर आमच्यासारख्या दलाल लोकांची गरजच पडू नये. आपणच कुठेतरी पुढाकार घेऊन कुठेतरी आपले व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले पाहिजे. वधूवर परिचय मिळवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कोणी जर त्याचं आयोजन करत असेल, 200-300 रुपये त्या माध्यमातून शुल्क घेतलं असेल तर आपण तिथं आनंदाने गेलं पाहिजे. त्यांचं 300-500 रुपये शुल्क भरलं पाहिजे आणि त्या वधूवर परिचय मिळवायला हजेरी लावली पाहिजे. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. विवाह फसवणुकीपासून सावध राहा. एवढी